पूर्णा ताळक्लास येथील महातपुरी शिवार गट क्रमांक 89 व 90 धुरे बांधावरून जाण्यासाठी तहसीलदार यांनी शिवरस्ता देण्यात आला होता. याच रस्त्यावरील सत्ताधारी राजकीय दबावातून सूर्यकांत विठ्ठल आंबोरे यांनी तो रस्ता बंद केला. पूर्णा तहसील कार्यालयासमोर दिनांक 4 जून रोजी शेतकरी त्र्यंबक आंबोरे, अशोक बाळासाहेब आंबोरे, मोहन हनमने, सुनीता सोमेश्वर आंबोरे, सरूबाई चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, जनार्दन माणिकराव आंबोरे, शेख इलियास, अशोक गाडवे, सुरेखा त्र्यंबक आंबोरे यांनी आपल्या जनावरांसह आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय जल्लारे, माजी सभापती अशोक बोकारे व किशोर सूर्यवंशी यांनी तहसीलदार माधव बोतीकर यांच्याशी भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून उपोषण बसलेल्या लोकांना ये जा करण्यासाठी तेथील शेतकऱ्यांना रास्ता नाही, सदरील वाद माननीय न्यायालयात सुरू आहे. या चर्चेनंतर तहसीलदार यांनी तत्काळ 15 फुटाचा रस्ता देण्याचे मान्य केले व लेखी पत्र देऊन उपोषण सोडण्यास सांगितले. यावेळी तहसीलदार बोतीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर व तलाठी मॅडम शेख आदींची उपस्थिती होती. शिवरस्ता भांडण सुरू आहे आमच्या हायकोर्टामध्ये. आम्हाला पर्याय रस्ता जेव्हा पेरण्याची वेळ आलेली आहे, आता कुठून पेरण्या करायच्या, कुठून काय करायचं ते जवळ तेव्हा बाया बघू धमकी द्यायले, असं करतो तसं करतो पालकमंत्री जीवावर. मग आम्ही काय करायचं, कुटुंब घेऊन बसतात आम्ही. आम्हाला एवढंच करायचं की आम्हाला पर्याय रस्ता द्यावा ना पेरणीपासून दिवाळीपर्यंत. तरी जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत त्याने रस्ता नाही दिला तर आम्ही काय उपोषण सोडणार नाही. धमक्या कोण द्यायला तुम्हाला? धमक्या आम्हाला सुरेश विठ्ठलराव आंबोरे, सूर्यकांत विठ्ठलराव आंबोरे आम्हाला धमक्या देतोय. पुन्हा वाटामध्ये म्हणतो तुम्हाला करा काय करा, तुमच्या पुन्हा अर्ज करतो मी हायकोर्टापर्यंत खेळतो आणि पुन्हा तुमच्या अर्ज नाव देतो म्हणून. मग वागायचं कुठून आम्ही? रस्ता द्यायला गेले काय म्हणतात तहसीलदार साहेब, थांबा आता नाही, पुन्हा 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 कुठं करायचं, पुन्हा केशी करतो, कोर्ट करतो, दगड घेऊन मारहाण करतो आम्हाला, पुन्हा बायाला धमक्या देतो, असं करतो तसं करतो म्हणून. मग कशात जो आम्ही जगायचं, मग त्याच्यामुळं आम्ही आम्हाला उपोषण धरलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही सोडणार नाहीत. माझं नाव त्र्यंबक किशोरराव आंबोरे. काय विषय आज तुमचा? आज मातपुरी शिवरस्त्याचं प्रकरण आहे. बरेच जण हायकोर्टात निकाल लागेपर्यंत असे साहेबांना पर्याय रस्ता आम्हाला दिला होता इसपुडाचा. ते पर्याय रस्ता बंद करून 6 महिने झालेत. दरबार साहेबांना आम्ही विनंती केली, एक तारखेला अर्ज दिला होता, साहेब नाही घेतलं तर आम्ही उपोषणाला बसू म्हणून. मग त्याला वेळ म्हणून बी काही राजकीय मोठा दबाव असल्यामुळं पालकमंत्र्याच्या जीवावर आम्हाला धमक्या देत आहेत, आम्हाला शिवीगाळ करीत आहेत. असं कुटुंब परिवार सगळे आम्ही उपोषणाला बसलो. किती लोक आहेत साधारण आम्ही बसलेले इथं 15 लोक आहेत. काय पुढची भूमिका काय? पुढची भूमिका साहेबांना एकदम पर्याय रस्ता आम्हाला जर दिला तो उपोषण सोडणार आहेत, नाही तर आम्ही कायम बसणार आहेत. अशोक बाळासाहेब गाडवे. गाडवे साहेब, एक सांगा, आज तुम्ही जनावरांसोबत उपोषणाला बसलात, हो, काय विषय एवढा मोठा? विषय असा आहे की शिवरस्त्याचं प्रकरण आमचं हायकोर्टापासून गेलेलं आहे आणि हायकोर्टापासून गेलेला असताना आम्हाला एक पर्याय रस्ता म्हणून आधीच पर्याय रस्ता तहसीलदार साहेबांना दिलेला होता. तो पर्याय रस्ता सूर्यकांत विठ्ठलराव आंबोरे यांनी बंद केला. बंद केल्यानंतर त्या रस्त्यानं वापरू देणं येता का म्हणाले, शिवीगाळ करायले, तुम्ही आमच्या नादी लागू नका म्हणाले, आमच्या मागं कोण आहे तुम्हाला अजून माहीत नाही म्हणाले, की असं प्रकरण चालू आहे. कोण आहे त्यांच्या मागं असं वाटते? कोणाच्या जेवढं आहे ते वारंवार म्हणतात की आमच्या मागं पालकमंत्री आहे, तुमच्या मागं कोण आहे, तुमचं कोण काय करणार आहे, आमचं कोण वाकडं करणार आहे. आणि ते नाही आता तर का नाही विहीरच खंदे एक त्या शिव्याच्या काट्याला. आणि तहसीलदार साहेबांना शिवरस्ता मापून दिलेला असताना बी त्याच्यावर दगड माती टाकून इतके डेअरिंग करणं हे योग्य नाही. ही माहिती तुम्ही तहसीलदार साहेबांना दिली? दिलेली आहे तहसीलदार साहेबाला. तहसीलदार साहेबाला तोंडी आम्ही वारंवार सांगितलं याच्या आधी की बाबा ते दगड माती टाकायला, विहीर खंदायला तिथं, तरी बी ते लक्ष द्यायला तयार नाही. तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे की आमचा पर्यायी रस्ता तो जोपर्यंत कोर्टाचं प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत पर्यायी रस्ता जो दिलेला आहे तो आम्हाला आता खुला करून द्या. नाही दिला तर काय करू? नाही दिला तर उपोषण सोडणार नाहीत आम्ही. धन्यवाद.